बाईचं पत्र येईल कशी बाई मला यावेळेस पत्र मिळणार? पत्र आपणच लिहायचं. आपणच पत्र लिहायचं आणि ते आपल्याला काय सांगतो म्हणतोय. नुसतं लिहिलेलं पत्र ही आपल्याला येतात, आपण लिहिलेलं पत्र आपल्याला कसं काय येईल? मला सांगा, आपण लिहिलेल्या पत्रावर आपण आपलाच पत्ता टाकला तर ते पत्र तुम्हाला येईल. ज्याच्या पत्रावर आहे त्याला म्हणजे आपल्यालाच की सामायिक. अरे ते पत्र आपल्याला येईल की रे? अगदी बुद्धू आहे मी, अगदी आईच्या वळणावर गेलाय. मी बुद्धू आहे, आईच्या वळणावर गेलोय. चला आईला सांगायला हवं. आपण नंतर बघूया, त्या पत्राबद्दल बोलूया. पत्रात काय होतं? हवामानाचा अंदाज असेल. अरे आपण मला प्रेम पत्र येणार आहे. आई सांगतो दुसऱ्या पिढ्या पाहिजे सोड, पण तुझ्या आई सुद्धा मला कधी पूर्वी प्रेम पत्र दिलेलं नाही. मला ती डायरेक्ट सोड चिठ्ठी देणार. कसा बोलला मला प्रेम पत्र कोण लिहिले? आता कोण लिहिल बरं? कोण लिहिले? हा श्याम, काय आयडिया? काय स्पॉटवर म्हणतो का? मी काय म्हणतो की मला प्रेम पत्र कोण लिहिले? स्मिताताई कविता करतात आणि काय कोरड्या त्यापेक्षा माझी एक मैत्रीण असती तर श्याम, आयडिया काय? तूच का लिहिलं प्रेम पत्र? तुमचा मुलगा झाला म्हणजे काय वाटतं ते करायला सांगा काय? यांना सांगत प्रेम पत्र लिहिला काय काका साहेब? याची सवय झाली आहे. मला प्रेमपत्र लिहिणार का? मी लिहिणार. प्रेमपत्र मला काय लिहिणार? अप्पा तुम्हाला प्रेमपत्र लिहिणार आहे. पण तुझ्यात काय लिहिणार? काय हे सुद्धा मी लिहिणार आहे. कसं लिहिशाल प्रेमपत्र? प्रेमपत्र द्यायची सवय मला. कॉलेजमध्ये दुसरं काय करत होतो? आईच्या हातात प्रेमपत्र पडल्यावर मग काय? बापरे, तिच्या तळपायच्या पुस्तकाला जाईल. तिच्या डोळ्यात अंगार तुमचीच आई तुम्हाला आठवेल. आईच्या हातात प्रेमपत्र पडल्यावर तुम्ही काय करा? काय करणार? मी काय करणार? मी पळून जाईल. पळून जायचं हे अप्पा. आणि किती आकारात आणलं केलं तरी शांत नाही. शांत राहायचं? तुझ्यासोबत शांत राहायचं काम नसतं. तू शांत राहा. उभे राहा. शांत. तू शांत राहायचं. अप्पा तुम्ही ते हिंदी सिनेमे पाहिले? कुठले पाहिले? मैं दूसरी जगह घर गई तो मेरा मेरे आनंद का दोन्ही का एकाच पिक्चर पाहिजे. त्यातले पिक्चर दाखवा. पण बघा हिरोईन आठव. हिरोईनचा गाडा विलन आठवा. त्या विलन सारखं करायचं. एक भुई उंच करायची, जोराने हसायचं आणि पुढच्या क्षणी सटकायचं. दाखव. 1 2 3 बंदूक. हे काय? पेशवा केलं. पुढच्या क्षणी सटकायचं नाही तर मार पडतो. जमेल काय? 1 2
सिंगम त्याचा तो डायलॉग आठवा. हा छान तो तो म्हणाला का तू. अच्छा 3 आता माझी सटकली आहे. माई बघा तुम्हाला पुलासारखी जपेल. काय म्हणतो यस काय तुला जपेल. काय म्हणतो तू. तुमच्या हातात आई आहे ना. हे सगळं माहितीच सगळा भाग तुमच्या लक्षात आलेला आहे. हो सगळा प्लॅन माझ्या लक्षात आला आहे. पुढे काय तुम्हाला कसा कळला प्लॅन. अरे काय प्लॅन करतात सरकार लोक. मशिनी हंडी नाही असं प्लॅन केलंय त्यांनी. पण कधी कशाला हसत होता रेड्यासारखे. अरे उद्या कोंबडीने दूध द्यावं असं सुद्धा प्लॅन केलं सरकार. सरकार वेगळं आणि गव्हर्नमेंट वेगळं. अक्षर असं काय तुझी महामाया तुझं अक्षर ओळखेल ना. तू कसं काय वेळपत्र खरं माझ्या आईनेच माझ्या अक्षरांना बरोबर लावलंय हो. तिच्याशिवाय तर कोणीच वाचू शकत नाही. मला सांग गाडी तुम्ही जीव देताना हा त्रास होतो का रे. मागच्या गाडीला फार त्रास होतो. गाडी खाली जीव द्यायला काय चाललाय. मी काय करूया आता. आपण पत्र टाईप करायचं. काय म्हणतो आपण पत्र टाईप करायचं का. आपण आणि बस या डोक्याची तालीम करायची मी थोडीच केलं. अप्पा मी मोठा झालो. डोक्यात फिरा. प्रेम करते ना आपण नाव काय ठेवायचं. तुमच्यावर प्रेम करणार म्हणजे त्या बाईचं नाव काशीबाई. काशीबाई जरा मॉड आहे. रेखा. हा अमिता आणि त्याची ती रेखा. मूर्खास तू. तुमचा मुलगा आहे ना. शाळा आहे. आईचा मुलगा आहे. तुझं मस्त नाव तुझं होतं. हा त्या बाईचं नाव शांता. शांता. सार्वजनिक धुवा होईल आपल्या दोघांची. ज्या बाईवर आपण प्रयोग करणार तिचं नाव शांता. आईचं नाव दुसरे नाव ठरवा. काय गेल्या 30 वर्षात दुसरं कुठं नावच समोर आली माझ्या. माया. माया भोईटे. नको का तुझ्या आईच्या माहेरचं आठवले. बापरे नको रे बाबा. डेंजरस पीपल. माया काणे कसे काणे कानफडत मारल्यासारखं वाटते. माया शिंदे. शैलेश शिंदेच्या रिलेशन मध्ये निघायची आणि तो येऊन काँग्रेसचा पंधरा करायचा आपल्या दोघांच्या कानाखाली. माया 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 भोकले पण माया 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 साने. माया साने. माया साने छान नाव आहे रे. है ना. माया साने अगदी साईसारखं नाव आहे रे. है ना. साईसारखं नाव म्हणजे अगदी बर्फीसारखी गोड असेल रे. तू माझी तू
तू माझी बर्फी मी तुझा मोद काय करताय अजून हे सगळं व्हायचंय ना खरं पुरा आहे तरी काय आहे म्हणजे अशी काही आशीर्वाद नाही नाही का काय खोटं खोटच नाही का जा वर जा आणि शांतपणे झोपा मी जातो आणि शांतपणे झोपतो. अरे छान का झालं माझं नाव घेतलं शांतपणा म्हटलं म्हणजे तू शांत आहे तुझी आई तुला माहिती तिला किती घाबरत होते पुरुषासारखे पुरुष आणि एका यक्कश्चित बाईला घाबरतात तू पण बसलास ना तुला काय वाटतं मी खरं तुझ्या आईला घाबरतो नाही अरे मी तुझ्या आई समोर तिला घाबरण्याची ऍक्टिंग करतोय आई आई वाटतं हे काय चाललंय काय तुझं आप्पा मी नाचतोय हे तू शांतता मुलगा आहे तुला लागली वाटत का तुमचा पण आहे ना म्हणून नाचतोय आप्पा माझी पण एक भानगड माया साने माया साने की तुमची भानगड माझी भानगड म्हणजे गया गुडाय गया कर मर कर माया साने कॅन्सर प्रेम आहे लग्न करायचं तिच्याशी व्हेरी गुड माझी तुमच्या लग्नाला पूर्ण परवानगी आहे पण ऐकतो काय तुझ्या तिला पटवायला हवी हो कुठे कोण पटवणार तुम्ही मी काय म्हणतोस काय सांग तू ठरव मी आता निघायला चाललो अरे
मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॉम. गुड आफ्टरनून. या चहा ढोसा. अरे वा, आज चहा बरोबर डोसा पण वाटतो. बाप बसला तिथे डोसे घालायला. डोसा खाते सकाळ सकाळ. आजकाल फुला नाही डोकं नाही कुठेही उगवतात. आई कोणी आलं होतं का गं? कोण येणार होतं? अगं पोस्टमन आहे. काय नाही वेस्ट झालाय की चहा कुणी केलाय? तुझ्या बापाने. तरीच काय करीस? काहीतरीच मला नाही आवडत अशी काहीतरीच. तो कसला करतो चांगला चहा. हो ना. हो सांगू नको रे सांगू नको. आई बरेच दिवस झाले तुला विचारीन म्हणत होतं ग. तुला ग कष्ट ग फार ग पडतात ग. चला कोणाच्या तरी लक्षात आलं माझं नशीबच समजायचं. हो ना. आता तुझ्या या वयात काय तुला किती कामं करावी लागतात बघ ना. त्याचं कुणाला काही नाही. एक मी सोडून मग आता तूच बघ म्हणजे झालं. मी बोलले की माझं तोंड दिसतं. पण आपण तोंड काढायचं कशाला? लाज वाटते मी. नको. आता तू अजिबात कामं करायची नाहीस. हा एकदम बेड रेस्ट घ्यायची. म्हणजे बेड घ्यायचा आणि जागा मिळेल तिथे रेस्ट घ्यायची. आता माझी सून आली तरच मला मिळाली तर विश्रांती मिळेल. हो ना हो ना. नाहीतर तिचंच सगळं करायची वेळ द्यायची. आफ्टर कमिंग सून यू आर सून. म्हणजे काय सून सारखं झोपून जायचं. सून साहेब सून म्हणजे काय? म्हणजे तू अजिबात काम करायची नाही. हा तू वाढायचं तिने जेवायचं. तू अंधायचं तिने झोपायचं. असं मी तिला सांगणार. हे तू लक्षात ठेव. बाकीचं मी बघतो. बघूया आता तुम्हाला कोण वेळी उंदरी मिळते. त्या तशी मुलगी नाहीच मुली. त्या फार चांगली मुलगी आहे. बापरे त्या मुलगी ती दया कोण? हे दया आणि ते बुद्धी दया. ती दया कोण? बरेच दिवस झाले तुला विचारीन म्हणत होतो का आई. कशी आहे ना तुझी तब्येत? ती दया कोण? दया एक सुंदर मुलगी आहे. तिची माझी ओळख. तिचा बंगला बांधायच्या वेळेस ओळखीचं रूपांतर प्रेमाचं रूपांतर लग्नात पाहून अशी आमच्या दोघांची इच्छा होती. पण आई वडिलांच्या परवानगीशिवाय कुठलंही पाऊल उचलायचं नाही असं मी माझ्या पावलालाच तब्येत दिली. अरे काही दिवसापूर्वी माझ्या वडिलांची परवानगी काढली. त्यांनी घाबरून लगेच दिली. अगं नंतर मला लक्षात आलं. अरे च्या इथं मातृभक्त श्यामशाही आठवली आणि सरळ तुझ्याकडे आलो. आई माझ्या लग्नाला परवानगी दे का नाही तर पाकिस्तानचं तिकीट काढून दे. म्हणजे बरेपर्यंत फाशी. सारख्या नाथा घालते. बहुतेक पायाळू असतात. मुद्दा नंबर 1. मुलगी 5 फूट पावणे 3 इंच उंचीची हवी. यापेक्षा कमी किंवा अधिक उंची अजिबात चालणार नाही. मुद्दा नंबर 2. लख गोरी हवी. बहुवर्णी किंवा सावळा पिवळा रंग अजिबात खपवून घेतला जाणार नाही. थोडक्यात उकळा तांदूळ चालणार नाही. 3. धडधाकट हवी. घरातल्या अजागळ बाप लेकांची आणि स्वच्छतेची आवड असणाऱ्या सासूची कामं करताना तिने दमून जायला नको. हे मात्र खरं. तिने दमून जायला नको.